शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. पाणी पुरवठा केंद्र आहे तिथंच आपण आणखी पाणी स्टोरेजसाठी अंडरग्राऊंड टाकीचं काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये भुसावळकरांना 5 दिवसाच्या आड आपण पाणी देऊ शकतो. की भुसावळ नगरपालिकेला मुख्य अधिकारी सक्षम हवा आहे यासाठी नशिराबाद येथील मुख्य अधिकाऱ्याची मागणी झालेली आहे. गुलाबराव पाटील साहेबांशी आपण भेटगाठ झालेली आहे, बैठक झालेली आहे. काय विषय होता, काय सांगाल? जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची भुसावळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आम्ही निधीच्या मागणीसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. कारण भुसावळ शहरात तुम्ही बघत असाल की भुसावळ शहराला 10 ते 12 दिवसाच्या आड पाणी पुरवठा होतो आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सर्व संतप्त भावना आहेत. आम्ही भुसावळकरांच्या भावना निश्चितपणे जाणतो. त्यांचा राग हा रास्ता आहे, कुठेतरी त्यांना दिलासा मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आम्ही जे आपलं पाणी पुरवठा केंद्र आहे तिथंच आपण आणखी पाणी स्टोरेजसाठी अंडरग्राऊंड टाकीचं काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये भुसावळकरांना 5 दिवसाच्या आड आपण पाणी देऊ शकतो. त्यामुळे आज रोजी आपल्याकडे पाणी गाळण्याची क्षमता, स्वच्छता करण्याची क्षमता असली तरीही ते पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आपली नसल्याने आपल्याला अनेकदा ते जलशुद्धीकरण केंद्र बंद करावं लागतं. म्हणून आपण जर आपल्यापाशी पाणी साठवण्यासाठी काही साधन उपलब्ध झालं तर निश्चितच भुसावळ शहरांना आपण 5 दिवसाच्या आड पाणी करू शकतो. म्हणून आमचे प्रयत्न आहे. सदरचं प्रकरण हे पाणी पुरवठा मंत्री स्वतः गुलाबराव पाटील असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यासाठी निधीची मागणी केलेली आहे. तसं ते प्रकरण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सुद्धा ठेवलेलं आहे. त्या संदर्भात आम्हाला राज्य शासनाची सुद्धा मदत होणार आहे. आमचे वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून आम्ही तो प्रस्ताव पाठवलेला आहे शासनाकडे. त्यात गुलाबराव पाटलांचं साथ मिळाली तर नक्कीच भुसावळकरांचं पाणी पुरवठ्याचं हे जे संकट आहे ते आम्ही लवकरच दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हो, अशी माहिती मिळते आहे की भुसावळ नगरपालिकेला मुख्य अधिकारी सक्षम हवा आहे यासाठी नशिराबाद येथील मुख्य अधिकाऱ्याची मागणी झालेली आहे. हे बघा, भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हे वारंवार सुट्टीवर जात असल्यामुळे शहरातल्या या सर्व कामकाजावर निश्चितपणे परिणाम होतो आहे. एवढी मोठी नगरपालिका आहे, त्यासाठी त्यांना एक कायमचा स्थायी असा मुख्याधिकारी असणं आवश्यक आहे. परंतु जर मुख्याधिकारी इकडे तिकडे जात असतील, ते त्याच्या सुट्टीवर जात असतील किंवा वैद्यकीय कारणास्तव जात असतील तर अशा वेळेला आपण इतरत्र जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज दिला जातो. परंतु त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या नगरपालिका असल्यामुळे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष होतंच आणि कुठलेही मुख्याधिकारी असो त्यांचं दुर्लक्ष या प्रकारे होतंच. त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आहे. माननीय संजय भाऊ सावकारे या संदर्भामध्ये प्रयत्नशील आहेत आणि गुलाबराव पाटलांकडे सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे की आम्हाला कोणीतरी एक स्थायी रूपेनं मुख्याधिकारी द्यावा, जेणेकरून भुसावळ शहरातील जे कामकाज आतापर्यंत रेंगाळलेलं आहे ते कुठेतरी सुरळीत झालं पाहिजे. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. काम करत आलोय, काम करत राहू, काम
रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, 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 हो. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. भाजपा सर्वांची, आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.